नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला जे गुलाब खूप वर्षानुवर्ष माझ्याकडे आहेत आणि जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्याच प्रकारचे गुलाब घेऊन यावेत आणि वर्षानुवर्षे ते तुमच्याकडे राहतील. तर कोणते गुलाब माझ्याकडे नेहमी मरलेले आहेत आणि कोणते गुलाब जगलेले आहेत वर्षानुवर्ष, त्याची मी माहिती देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आहा, थोड्याच वेळात पाऊस पडू शकतो. तर ह्या गुलाबाची फुलं खूप दिवस राहतात गुलाबांवरती. अजिबात त्याच्या पाकळ्या झडत नाही आहेत. 8-15 दिवस याचे फुलं फुलून राहतात. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की माझ्याकडे जे गुलाब आहेत त्यांचे फुलं आणि पाकळ्या किती दिवस राहतात ते. तर यांना खत मी म्हणून काय देते, तर मी किचनमधील कचरा देत असते त्यांना. आणि याचे भरपूर दिवस फुलं फुलून राहतात. याला कळ्या भरपूर येतात आणि मरत नाही आहे. हे झाड जमिनीत होतं, पुन्हा वरती आणलं आणि याच्यामध्ये पण आता 1-2 वर्ष झालेली आहे हे लावलेलं. तर नर्सरीमधून असं रोप आणा की ते तुम्हाला खूप वर्ष तुमच्याकडे राहील. तर हे एक आहे त्यामधीलच. ही जात अशी आहे, अजिबात मरण येत नाही आहे. माझ्याकडे जे असे रोपं आहेत ते तुम्हाला मी आज दाखवते. हे एक फुलांचं आहे, तर ह्याला पण खूप वर्ष झालेली आहेत. हे सुद्धा जगलेलं आहे. उन्हाळ्यात खूप खराब झालं होतं. असं वाटत होतं की हे आता संपलेलं आहे, पण पुन्हा ते चांगलं झालेलं आहे. हे एक तुम्ही नर्सरीतून याचं पण एक रोप आणू शकता. आता जे जे माझ्याकडे खूप वर्षापासून आहेत तेच मी सांगते. उन्हाळ्यात हे तग धरून राहिलेले आहेत, म्हणजे हे जगू शकतात गार्डनमध्ये तुमच्या. उसामध्ये गार्डनची अवस्था जरा विचित्र झालेली असते. माती पाला पडलेला असतो, तर ते साफ करत नाही आहे मी, कारण पाऊस सारखा पडतो आणि सारखं साफ करणं वेळ खाऊ होतं, म्हणून मी काही त्याला एकदाच साफ करणार आहे. तर तुम्ही फक्त पहा, आता मी दाखवते. हे एक गुलाब आहे, हे ऊन सहन केलेलं आहे आणि हे पण चांगलं जगलेलं आहे, म्हणजे याचं पण रोप तुम्ही आणू शकता. नर्सरीमध्ये याची रोपं तुम्हाला 50-60 रुपयाला आरामशीर मिळून जातात. याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं सुद्धा गुच्छाने येत आहे. आणि हे पण एक आहे गुलाबाचं रोप. हे पण खूप वर्ष झालं आहे. याला मी पूर्ण कटिंग केलं होतं, तरी पण फुटलेलं. ते पुन्हा नवीन फांदी आली आणि पुन्हा ते तयार झालेलं आहे. पूर्ण कटिंग केली होती याची, अगदी 2-3 इंचच ठेवलं होतं, पण ते फुटते. म्हणजे हे सुद्धा जगतं चांगलं आपल्या वातावरणामध्ये. आणि हे एक तुम्ही आणू शकता. याचं पण रोप तुम्हाला चांगलं जगू शकतं. तर माझ्याकडे पिवळा जो गुलाबाचा फुल असतं, पिवळं फुलं असतं गुलाबाचं, ते मात्र सारखं मरतं. जाती दाखवलेल्या आहेत तुम्हाला. आता मेलेल्या पण जाती दाखवत्या, कुठल्या कुठल्या मेलेल्या त्या. आता हे काश्मीरी गुलाब म्हणून आहे. तर हे खराब झालं उन्हाळ्यामध्ये. कदाचित त्याला ऊन सहन नसन होत असं मला वाटलं. आणि दुसरं होतं ते पूर्ण मरून गेलं. हे काश्मीरी गुलाब होतं, पूर्ण मरून गेलेलं आहे. आणि त्यामध्ये हे पेरूचं रोप आहे, त्यामुळे आता ही कुंडी पुन्हा बिजी झाली, रोपासाठी ठेवून दिलेली आहे. काश्मीरी गुलाब हे उन्हाळ्यापासून हे असं झालं, ते आता पूर्ण मरून गेलेलं आहे. त्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. तर हे जरा आता फुटायला चालू झालेले आहे. आणि याच्यामध्ये हा दुसरा पण वेल आहे, त्यामुळे माहीत नाही का मेलं, का त्याला म्हणजे वाढत नसेल. कदाचित थोडंसं याच्यामुळे सुद्धा याला प्रॉब्लेम होत असावा, किंवा त्याची नाजूक जात असेल असं मला वाटतं. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, हे देशी गुलाब आहे. याचा गुलकंद केला जातो, किंवा मग हे कटिंगपासून सहज उगवलं जातं. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि ह्याला गुच्छाने फुलं येतात, त्याचा सुगंध खूप छान असतो.
तर हे सहजच उगवतं. गुलकंदाचं गुलाब आहे आणि सहज उगवतं. खूप मोठं होतं, वेलीसारखं वाढतं, खूप फुलं येतात. याचा तुम्ही गुलकंद करू शकता, गुलाबजल करू शकता आणि हे खूप वर्ष जगतं सुद्धा. तर मी बरेच कटिंग लावलेले आहेत, त्यासुद्धा आहेत. मी त्यासुद्धा तुम्हाला दाखवते. हे सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही आणू शकता, हे सुद्धा गुलाब. तर हे पिंक बटन गुलाब आहे छोटंसं. याचे मी मागं दाखवले असेल 1-2 वेळा. तर हे गुलाब मी बऱ्याच वेळा नर्सरीतून आणलं होतं. हे जगलं नव्हतं, पण हे मला नर्सरीतून फ्रीमध्ये मिळालं होतं आणि ते जगलेलं आहे. हे पहा, माझ्याकडे व्हाईट गुलाब एक सारखा मरतो, पिवळा गुलाब, व्हाईट गुलाब सारखे मरतात. आता मी ते आणायचं सोडून दिलेलं आहे. पण हे गुलाब मात्र आता पिंक बटन गुलाब असतात, छोटी छोटी फुलं येतात, हे जगलेलं आहे. आता याला लावून 2-3 महिने झाले असतील. आणि हा एक गुलाब उमललेला आहे. आणि हे एक गुलाब आहे, हे पण मला नर्सरीतून फ्री मिळालं होतं. ह्याला फक्त 1-2 फांद्या होत्या खाली. याला मी आणून जरा त्याचे लाड केले, त्याला जरा कुरवाळलं, प्रेम दिलं आणि माझ्या प्रेमाखातर ते इतकं छान झालेलं आहे. तुम्ही पहा, त्याला 6 कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे मी किती त्याच्यावर प्रेम केलेलं आहे हे पण तुम्हाला कळेल. किती लहान मुलासारखी याची काळजी घेतलेली आहे. अशी सहज झाडं येत नाहीत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आपण त्यांना खत दिलं, पाणी दिलं म्हणजे आपलं काम झालं असं नसतं. आपण त्यांच्या जवळ सारखं गेलं पाहिजे, त्यांना पाहिलं पाहिजे, त्यांचं काही दुखतंय का विचारलं पाहिजे, सुकलेत का विचारलं पाहिजे, काय कमी पडतं हे आपल्याला त्या झाडाला पाहिलं की कळालं पाहिजे. तर याच्यामध्ये जी कटिंग आहे ती पण वरती आपण गुलाबी गुलाब पाहिलं त्याची आहे, देशी गुलाबाची. हे फक्त कटिंग लावलेली आहे, यायला चालू आहे त्याचं पण काम. हे एक गुलाब आहे आणि याला पण मी नर्सरीतून, हे पण मला फ्री मिळालं होतं. याला पण फुलं आलेली आहेत. हे सुद्धा खराबच झालेलं होतं, त्याला आणून मी व्यवस्थित जगवलेलं आहे. खूप सुंदर कलर आहे याचा. तर हे गुलाब आहे आणि याची पण फुलं खूप सुंदर उमललेली आहेत. सकाळी सकाळी खिडकीत आलं होतं ते गुलाब, दिवसभर माझ्याबरोबरच होतं खिडकीमध्ये. खूप सुंदर असे फुलं उमललेले आहेत आणि सकाळपासून उमललेले आहेत. एक 2 दिवसच राहतात इथे. गुच्छानी फुलं उमलतात आणि याचंच कुंडीमध्ये आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे कटिंग. एक गुलाब तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता. एक कायमस्वरूपीचं झाड होतं, बरेच वर्ष राहतं, कटिंगपासून उगवत राहतं. खालून एक कटिंग लावली तरी खालून भरपूर अशा फुटवे फुटून त्याचं असं वेलीसारखं झाड होतं. कंपाऊंडवरती तुम्हाला हे सहजच लावता येऊ शकतं. हे गुलाब आहे ना, जरा कीड पडलेली आहे, तर याच्या जवळ मी जात नाही, पण हे पण जमिनीतील आहे आणि हे सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता. हे देशी गुलाब आहे, कटिंगपासून सहज उगवलं जातं. नर्सरीत गेल्यानंतर तुम्हाला माझ्याकडे असलेले गुलाब असतील नर्सरीमध्ये तर ते तुम्ही घ्या आणि घरी आल्यानंतर 1-2 दिवस तरी त्यांना लावू नका, लगेच घाई करू नका. त्यांना तसंच तुमच्या घराच्या अंगणामध्ये ठेवून द्या आणि 2-3 दिवसांनी नंतर त्याचं रिपोर्ट वगैरे करायचं असेल ते करून घ्या. आत्ता फुलं उमलायला चालू झालेलं आहे. पहा किती सुंदर कलर आलेला आहे. व्हाईट कलर आहे आणि मध्येच थोडासा पिंकिश कलर आहे बघा. हे पण गुलाब आज पूर्ण उमललेला आहे.
आणि हे जरा नाही उमललेलं, पण हे उमललेलं आहे. किती कलर आलेले आहेत पहा याच्यामध्ये सुद्धा. कॉस्मसचं फूल आज पुन्हा उमललेलं आहे एक. याला पण एक सुगंध आहे ह्या गुलाबांना सुद्धा. ज्या गुलाबांना सुगंध येतो त्याची कटिंग उगवते. नक्की या पावसाळ्यामध्ये सुगंधी गुलाबाची कटिंग लावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.